हॅलो मैत्रिणींनो, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे अक्षय तृतीया। तर अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि सकाळची सुरुवात ही शिवस्वर्णमाला स्तुतीनेच माझ्या घरी होते। एक प्रकारची एनर्जी मिळते मला ह्या मंत्राने। आणि सणसूद आला म्हणजे रांगोळी आली आणि तुम्ही कितीही म्हणा, कितीही रेडीमेड रांगोळी असू दे, कितीही आधुनिक रांगोळीचे प्रकार असू दे, पण हे असं गेरूने सारवून त्याच्यावर पांढऱ्या रांगोळीने छान अशी सुंदर नक्षी काढणं, हे जे लूक आहे ना ह्या सगळ्या गोष्टीला, हा लूक खरंच तुमच्या रेडीमेड रांगोळीने नाही येत। त्यामुळे अंघोळीच्या पूर्वी मी इकडचं सगळं झाडून पुसून घेतलेलं आहे आणि असं छान लाल चटक गेरूने मी सारवून घेतलेलं आहे। मी काय करते ना, दिवाळीतच जास्त गेरू घेऊन ठेवते, त्यामुळे मला वर्षभर आरामात जमतो। अंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे तुळशीजवळची ही स्वच्छता। कारण आज सूर्याला अर्घ्य देण्याचं खूप महत्त्व आहे। तर सगळ्यात पहिलं मी सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त केली, सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं आणि नंतर तुळशीची पूजा करून घेतली। कारण अक्षय तृतीया म्हटलं की काही ना काहीतरी स्पेशल हे असतंच। ह्या दिवशी पितरांचा सुद्धा मान सन्मान करायचा असतो, त्यामुळे बऱ्याच छोट्या छोट्या पूजा असतात, त्यामुळे फटाफट आवरण्यामध्ये खूप गडबड होऊन जाते। आणि असे ना माझ्याकडे रेडीमेड रांगोळी ब्लॉक आहेत, जे मी हळदी कुंकासाठी आणले होते वाण म्हणून द्यायला, तर त्याचे बरेचसे राहिलेले आहेत। म्हणजे ॲक्च्युली मी प्रत्येक डिझाईनचा एक्स्ट्रा मागवून घेतलं होतं, त्या व्यतिरिक्त पण थोडेसे राहिलेले आहेत। त्यामुळे मी हे असे तुळशीजवळ ठेवलं आणि तुळशीची पूजा करून घेतली। आणि त्यानंतर तर उंबरठा लेपण शिवाय तर कोणताच सण साजरा नाही होत। कारण आपल्या घरात येणारी प्रत्येक पॉझिटिव्ह एनर्जीचं आपण स्वागत करत असतो आणि प्रत्येक निगेटिव्ह एनर्जी ही उंबरठ्याच्या बाहेरच आपण थांबवत असतो। त्यामुळे हळदी कुंकाचं हे लेपन करणं मला खूप आवडतं। आणि रांगोळी काढण्यापेक्षा ना मी लक्ष्मीच्या पावलांच्या भोवती हे असे रांगोळीची बोटं उमटवते। म्हणजे एक प्रकारे कुंकवाची बोटं उमटवते, म्हणजे एक प्रकारचा आपल्या उंबरठ्याला हळद आणि कुंकू या दोघांचाही स्पर्श होतो। आणि नंतर काही नेहमीचीच आपलं फटाफट रांगोळी काढायला सुरुवात केली। कारण ही गेरूवरची रांगोळी जितकी मनाला प्रसन्न वाटते ना, तेवढी मला काढायला पण खूपच आवडते। म्हणून मी हे रंगबिंग करायच्या भानगडीत पडत नाही। फटाफट हे अशी छोटी छोटी का होईना जसं जमतं तसं, फार मी आर्टिस्ट नाही आहे रांगोळीच्या बाबतीत, पण ज्या काही 2-3 डिझाईन जमतात त्याच मी काढत असते। तर बघा किती प्रसन्न दिसतंय, म्हणजे एक लुकच बदलून गेला आहे। आणि अक्षय तृतीया असल्यामुळे आज उंबरठा लेपण, पितरांना पाणी ठेवणं, उंबरठ्याची पूजा करणं, पितरांची पूजा करणं, देव उजळणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात। अजून पण बऱ्याच पूजा आहेत, पण जेवढं शक्य आपल्याला होतं आहे ना तेवढंच करायचं। आपलं शरीर जेवढं साथ देतं आहे तेवढंच करावं। कारण मध्यंतरी एवढं आजारपण झालं होतं कमरेमुळे, त्यामुळे मी जास्त यावर्षी ठरवलं आहे की जे शरीराला झेपतं आहे तेवढंच करायचं, शास्त्रोक्त पद्धतीने करायचं। त्यानंतर उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर असे देव स्वच्छ उजळले होते आणि देवांची पण छान पूजा झाली होती। आणि फुलं आणायला गेले होते, खरं पाव किलो गुलाबाची फुलं घेतलेली आणि पाव किलो मिक्स घेतलेली, पण काय माहिती गर्दीमुळे काय एक्सचेंज झालं, 1 किलो गुलाबाची फुलं आलीत माझ्याकडे। सगळीकडे गुलाबच गुलाब, आता काय करणार मग, परत जाऊन कोण देणार। असो, एक छान शुभ संकेतच समजूया आपण याला। कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळीकडे अगदी लाल चुटूक गुलाबांची आरास झाली होती माझ्या। आणि ह्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा सन्मान असतो। आता देवाऱ्यात तर मी अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करून ठेवली होती मूर्ती, त्यामुळे मी पुन्हा ती हलवली नाही। बऱ्याच जण पाहिलं आहे मी व्हिडिओमध्ये की गॅसजवळच अन्नपूर्णा मातेच्या पूजेची म्हणजे मातेची पूजा करतात, पण मी जे स्थान देवाऱ्यात आहे ते मी देवाऱ्यातच ठेवलं। इथे मात्र शेगडीची पूजा पहिली करून घेतली नैवेद्य दाखवायच्या आधी। आणि अशा प्रकारे माझं उंबरठा लेपण, तुळशीची पूजा, देवांची पूजा आणि शेगडीची पूजा अशी छान माझी झालेली आहे। आणि खरंच इतकं मन प्रसन्न वाटतं ना या सगळ्या गोष्टी। सणसूद म्हटलं ना की एक वेगळाच उत्साह संचारत असतो मनामध्ये, शरीरामध्ये। आणि किती दुखणं असलं तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो।
आज अत्यंत महत्त्वाची पूजा म्हणजे पितरांची सेवा. पितरांचा मानसन्मान करण्याचा हा दिवस आहे. आमच्याकडे ही अशी पद्धत आहे की माझे सासरे नाही आहेत, त्यामुळे करा आणि कराच आम्ही पूजतो. ज्यांची सासू वारलेली असते ती करा आणि केळी पूजतात. पण माझे सासरे नाही आहेत, त्यामुळे आणि माझे आजी सासरे, तर त्यांच्या दोघांप्रती सन्मान करण्यासाठी हा आमचा असा उदक कुंभ असतो, म्हणजे पाण्याचा कुंभ असतो. त्याच्यामध्ये आपण सुपारी, पैसा, फूल, हळद, कुंकू, अक्षताभर वाहायच्या आणि असं वरती हा आंबा ठेवायचा असतो. आमच्याकडे आंबा हा अक्षय तृतीयानंतरच खाल्ला जातो. पहिला पितरांचा मान, देवाचा मान आणि त्याच्यानंतर मग आपण आंबा ग्रहण करायचा असतो. त्यानंतर त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना टॉवेल टोपी अर्पण केली आणि अशा प्रकारे माझं छान असं अक्षय तृतीयाचं पितरांची सेवा पार पडली. अजून एक सेवा आहे, ती मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्यानंतर मस्त आज आमरस, पुरी, बटाट्याची भाजी, वरण, भात, दही भात, असा आमरस असा छान नैवेद्य होता. आणि हा पूर्ण बिना कांदा लसणाचा होता, कारण असं म्हणतात पितरांना आणि देवांना कांदा लसणाचं जेवण चालत नाही. त्यामुळे संपूर्ण स्वयंपाक हा बिना कांदा लसणाचा होता आणि आवडतो आजकाल आम्हाला हा असाच स्वयंपाक. खूप छान आणि टेस्टी लागतो. देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर पितरांना नैवेद्य मिस्टरांनी दाखवला. आता होतं आहे काय माहिती आहे का, आता तुम्ही म्हणाल हे नैवेद्य असा छोटा का दाखवला. काय असतं, ज्यावेळेस पितरांना धूप आणि धूर खूप आवडतो असं म्हणतात. त्यामुळे त्यांना जे आपण नैवेद्य ठेवलेलं आहे, तर आपण जसं जेवू घालतो तसा एक एक घास त्यांना भरवायचा आणि ह्या पवित्र अग्नीमध्ये हा अर्पण करायचा. अगदी पूर्ण तो स्वाहा नाही झाला तरी चालेल, पण ही एक शास्त्र पद्धत आहे म्हणून हे करायचं. त्यामुळे माझ्या मिस्टरांनी असं त्यांच्या वडिलांना जेवू घातलं, त्यानंतर त्यांच्या आजोबांना जेवू घातलं. त्यांनी मनाभावे प्रार्थना केली की आजोबा जेवून घ्या, दादा जेवून घ्या. माझे मिस्टर त्यांच्या वडिलांना दादा म्हणायचे. आणि त्यानंतर हे नैवेद्य आम्ही अग्नीमध्ये स्वाहा केले. आता तुम्ही म्हणाल की हे पूर्ण स्वाहा नाही झाले, मग आम्ही काय केलं, हे जेवढे होतील तेवढे, जोपर्यंत अग्नी शांत होत नाही तोपर्यंत ते तसेच ठेवले आणि त्यानंतर ते नैवेद्याचे 2 छोट्या पुऱ्या आम्ही उचलल्या आणि माझ्यासमोर तळं आहे, त्या तळामध्ये माशांना खाऊ घातलं. त्यामुळे ह्या वर्षी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने अगदी छान पद्धतीने माझी अक्षय तृतीया पार पडली. या दिवशी नवीन काही वस्तू घ्यायच्या असतात असं म्हणतात, पण ॲक्च्युली ह्याच दिवशी ना सोनं चांदी खूप महाग होतं. त्यामुळे मला तरी ना ही सगळी बिझनेस स्ट्रॅटेजी वाटते. अक्षय म्हणजे काय, तुम्ही जे काही काम कराल ते अक्षय निरंतर टिकत राहू. तर मग आपण काय करू शकतो, आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानू शकतो. की सगळ्यात आधी तर शरीर महत्त्वाचं आहे. शरीर सुदृढ राहावं, आपलं मन आनंदी राहावं, ह्यासाठीच देवाकडे प्रार्थना करायची. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला, मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खुश